23 एप्रिल 2026चे आजचे राशी भविष्य तुमच्यासाठी खूप खास असणार आहे. काही राशींना आज धनलाभ तर काहींना प्रेम आणि करिअरमध्ये मोठी संधी मिळणार आहे. पण सावधान, आज एक छोटी चूकही तुमचं नुकसान करू शकते. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा आणि घ्या जाणून तुमचं राशीचं आजचं अचूक भविष्य. मेष रास, आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य राहणार आहे. काही गृहिणी आज आपल्या घरी किटी पार्टी ठेवण्याची शक्यता दिसत आहे. काही लोकांना परदेशातून लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. वैवाहिक जीवनात आनंदाची बरसात होऊ शकते. प्रेम जीवन जगणारे लोक आपल्या नात्याला रोमॅन्सच्या जोरावर पुढे नेतील. आज तुमचा शुभ रंग निळा आहे आणि तुमचा शुभ अंक 6 आहे. आजचा दिवस व्यापारात वाढ आणि नवीन दिशा देण्यासाठी शुभ आहे. कौटुंबिक प्रॉपर्टी मिळण्याचे योग आहेत. तुमची सध्याची आर्थिक स्थिती समाधानकारक नसेल तर पार्ट टाइम करण्याचा विचार योग्य ठरेल. प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणाऱ्यांवर कामाचा ताण जास्त राहील. थकवा आणि अनिद्रासारख्या समस्या राहू शकतात. वाहन चालवताना मोबाईल फोनचा अजिबात वापर करू नका. सावध रहा. वृषभ रास, आज तुमचा दिवस बऱ्याच प्रमाणात ठीक राहील. कामासोबत घरच्या कामातही सहकार्य केल्याने घरातील वातावरण योग्य राहील. नात्यांमध्ये येणाऱ्या छोट्या नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करा. प्रेमाच्या बाबतीत भावनिक निर्णय घेणे योग्य नाही. आजचा तुमचा शुभ अंक 3 आहे. आज धनलाभाची स्थिती आहे, पण त्यासाठी वेळेचे व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील लोकांचा व्यवसाय काहींचा मंद राहील. परदेश व्यापारातून लाभ मिळू शकतो. करिअरमध्ये तुमच्या इच्छेनुसार संधी लवकर मिळतील. सायंकाळी जास्त तिखट अन्न खाऊ नका, यामुळे आरोग्य बिघडू शकते. आज लांब अंतराच्या प्रवासाचे योग आहेत. मिथुन रास, आजचा दिवस तुमच्यासाठी फलदायक राहील. आज बोलण्यात गोडवा ठेवा आणि रागापासून दूर राहा. आज घरी तुमचा आवडता पदार्थ बनू शकतो. गृहस्थ जीवनात जीवनसाथी काही चांगली गोष्ट सांगेल. जर तुम्ही अविवाहित असाल तर बाहेर जा आणि एखाद्या आकर्षक व्यक्तीशी संपर्क साधा. लव्हमेटसोबत चित्रपट पाहायला जाल. आज तुमचा भाग्यशाली अंक आहे 1. आजच्या दिवशी पैशांच्या खर्चावर कठोर नियंत्रण ठेवावे लागेल. एखाद्या बिझनेस डीलसाठी फोनवर चर्चा होईल. पार्टनरशिपमध्ये प्रॉपर्टी खरेदीचे योग दिसत आहेत. एखाद्या खास व्यक्तीच्या मदतीने अडकलेले काम पुढे जाऊ शकते. आज तुमचे डोके तुमची कमकुवत जागा ठरू शकते. तुम्हाला नेहमीपेक्षा जास्त डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. नोकरीच्या संदर्भात प्रवास करावा लागू शकतो. कर्क रास, आजचा दिवस काहीसा मिश्र परिणाम देणारा राहील. तुम्हाला नवीन लोकांपासून थोडे सावध राहावे लागेल. तुमचा मेंदू तुमच्या निर्णयांमध्ये गोंधळ निर्माण करू शकतो. तुमच्या क्रिएटिव्हिटीने प्रिय व्यक्तीला आनंदी कराल. पार्टनरशिप सोबत संबंध मधुर ठेवा. आज तुमचा शुभ अंक 5 आहे. आज धनलाभासाठी एखाद्या खुशामत करावी लागू शकते. यश मिळवण्यासाठी ठोस योजना तयार करून काम करा. कमिशन आणि विमा क्षेत्राशी संबंधित व्यवसायात फायदा होईल. रिअल इस्टेटमधील कोणतीही डील करताना पूर्ण सावधगिरी बाळगा. आज तुम्हाला नोकरी संदर्भात चांगली बातमी मिळू शकते. आरोग्याच्या बाबतीत हाडांशी संबंधित समस्या होऊ शकते. डॉक्टरांच्या सल्ल्याने कॅल्शियम घ्या. लांब प्रवासाची शक्यता आहे. आरामदायी प्रवासासाठी तयारी करा. सिंह रास, आज तुम्ही इतरांना प्रभावित करण्यात यशस्वी व्हाल. काही लोक मनातच एखाद्या गोष्टींमुळे आनंदी राहतील. कामाच्या गुंतागुंतीमुळे कुटुंबातील लोकांना एकटेपणा वाटू शकतो. जीवनसाथी सोबत अनावश्यक विषयांवर वाद घालू नका. प्रेम संबंधांबद्दल तुम्ही जास्त उत्साही राहाल. आज तुमचा शुभ अंक 4 आहे. आज मैत्री टिकवण्याच्या नादात पैसे उधार देणे टाळा. तुम्ही व्यवसायात नवीन प्रयोग करत असाल तर प्रयत्न सुरू ठेवा. विवाहित जोडपी एकत्र नवीन व्यवसायाची योजना करू शकतात. तुमच्या पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना बदलाची संधी मिळू शकते. आज तुमचे आरोग्य उत्तम राहील. पोषक आहार घ्या. जास्त उष्णतेमुळे फिरायला जाण्याचा कार्यक्रम रद्द करावा लागू शकतो. कन्या रास, आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक राहणार आहे. स्वतःला कोणत्याही नवीन बदलासाठी तयार ठेवा. संततीच्या वागणुकीवर बारकाईने लक्ष ठेवावे लागेल. एक खूप मजेशीर व्यक्ती आज तुमची रुची वाढवेल आणि वैवाहिक जीवन आनंदाने भरून जाईल. आजचा तुमचा शुभ अंक 9 आहे. आजचा दिवस पैशांच्या बाबतीत मिश्र राहील. इम्पोर्ट एक्सपोर्टशी संबंधित व्यवसाय सध्या मंद राहील. इतरांच्या कामात हस्तक्षेप करणे टाळा. तुम्ही एखाद्या कामात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी काहीतरी नवीन कराल. परदेशात जाण्याच्या अडचणी दूर होऊ शकतात. आरोग्याबाबत कोणतीही चिंता राहणार नाही. प्रतिकारशक्ती चांगली राहील. नेहमी तुमच्यासोबत अनेक क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड ठेवा. तुम्हाला कधी कोणते कार्ड स्वीकारले जाईल हे माहीत नसते. मात्र लक्षात ठेवा की कॅश इज किंग.
तूळ रास, आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीदायक राहील. एखादा दूरचा नातेवाईक तुमच्याशी संपर्क करून मदत मागू शकतो. संततीच्या संगतीवर नक्की लक्ष ठेवा. आपल्या जोडीदारासोबत पुन्हा फिरायला जाण्याची योजना करू शकता. सिंगल राशीवाल्यांना त्यांच्या जोडीदाराकडून मिश्र संकेत मिळतील. आज तुमचा भाग्यशाली अंक 7 आहे. आज फसवणूक करून किंवा चुकीच्या मार्गाने पैसा मिळवण्याचा प्रयत्न करू नका. आज तुम्ही तुमच्या व्यवसायात मोठा धोका एखाद्या वरिष्ठ सदस्याच्या मदतीनेच घ्या. दागिन्यांच्या व्यवसायाशी संबंधित लोकांना जास्त नफ्याची शक्यता आहे. तुम्हाला जे काही करायचे आहे त्याबद्दल स्पष्ट राहा आणि फोकस ठेवा. कामाच्या गुणवत्तेसोबत डेडलाईनकडेही लक्ष द्या. तोंडात अल्सर किंवा कोणतीही ॲलर्जी होऊ शकते. वाहन चालवताना थोडी काळजी घ्या. लांब प्रवास राहू काळात सुरू करू नका. वृश्चिक रास, आज तुमचा दिवस अनुकूल राहील. तुमच्याबद्दल जवळच्या लोकांचे प्रेम पाहून तुम्ही भावुक होऊ शकता. मित्रांसोबत चांगले अन्न आणि गप्पांचा आनंद घ्याल. प्रेम आणि युद्धात सर्व काही योग्य असते, पण नात्यातील मतभेद दूर करण्यासाठी तुमचा समजूतदार दृष्टिकोन वापरा. तो पार्टनरसोबत असो किंवा संभाव्य पार्टनरसोबत. आज तुमचा शुभ अंक 6 आहे. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. नवीन लोकांसोबत डील पक्की होऊ शकते. दागिने आणि कपड्यांच्या खरेदीचेही योग आहेत. कार्यक्षेत्रात एखाद्या विशेष यशामुळे मन आनंदी राहील. काही लोकांना करिअरमध्ये बदल करण्याची इच्छा होऊ शकते. ज्यांना मायग्रेनचा त्रास आहे त्यांनी पुरेशी झोप घ्यावी, नाहीतर डोकेदुखी वाढू शकते. आजचा प्रवास तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. घाईत वाहन चालवणे टाळा. धनुरास, आजचा दिवस तुमच्या आध्यात्मिक ज्ञानात वाढ करणारा ठरेल. नातेवाईकांशी असलेले वाद मिटू शकतात. आपल्या वागण्यात लवचिकता ठेवा. प्रेम जीवन जगणाऱ्यांना आज एखादी चांगली बातमी मिळू शकते. गृहस्थ जीवनात प्रेम आणि रोमांस वाढेल. आजचा तुमचा शुभ अंक 8 आहे. आज आर्थिक बाबतीत अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम मिळतील. व्यापाऱ्यांनी गुप्त शत्रूंपासून सावध राहावे. ते व्यवसायात अडथळा आणू शकतात. प्रॉपर्टीशी संबंधित काम करणाऱ्यांसाठी दिवस चढ उताराचा राहील. करिअरबाबत एखादा निर्णय घ्यायचा असल्यास घेऊ शकता. पडल्यामुळे दुखापत होण्याची शक्यता आहे, त्यामुळे सावध राहा. प्रवासादरम्यान वाहत्या पाण्यापासून दूर राहा. मकर रास, आजचा दिवस तुमच्या आध्यात्मिक ज्ञानात वाढ करणारा ठरेल. जेव्हा जीवन तुम्हाला खाली पाडते तेव्हा अधिक ताकदीने तुम्ही उभे राहा आणि संकटांचा सामना करा. संध्याकाळी तुम्ही एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. नातेसंबंध रोचक ठेवण्याचा प्रयत्न करा. प्रेम संबंधात रोमांस वाढवा. आज तुमचा शुभ अंक 9 आहे. आज आर्थिक बाबतीत सकारात्मक संकेत मिळतील. व्यवसायात अचानक बदल करावा लागू शकतो. खाद्य उद्योगात काम करणाऱ्यांचा दिवस खूप व्यस्त राहील. दिवसाच्या शेवटी स्वतःसाठी आरामदायक वेळ ठेवा. तुमचे आरोग्य चांगले राहील. शरीरातील चरबी कमी करण्यासाठी नियमित व्यायाम करा. फिरायला जाण्याची आवड असलेले लोक मजेदार प्रवासासाठी धोका घेऊ शकतात. कुंभ रास, आज तुमचा दिवस चांगला राहील. तुमच्या बोलण्यामुळे लोक प्रभावित होतील. एखाद्या जुन्या छंदासाठी वेळ काढाल. घरातील विवाह संबंधित समस्या लवकरच सुटेल. संध्याकाळी जोडीदारासोबत रोमॅन्टिक क्षणांचा आनंद घ्याल. आज तुमचा शुभ रंग सिल्वर आणि शुभ अंक 6 आहे. आज व्यापार करणाऱ्यांना धनलाभ होण्याचे योग आहेत. भाड्याने उत्पन्न मिळवणाऱ्यांना त्यांचे पैसे मिळू शकतात. तुम्हाला एखादी उत्तम नोकरीची ऑफर मिळू शकते. कामात घरातील मोठ्यांचे सहकार्य मिळेल. शुगरशी संबंधित समस्या नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. योग्य आहार आणि विश्रांती घ्या. आज सार्वजनिक वाहतुकीत प्रवास करणे त्रासदायक ठरू शकते. मीन रास, आज स्वतःला उत्साही लोकांमध्ये ठेवा. तुमचे राशी भविष्य तुम्हाला नवीन गोष्टी करण्याचा सल्ला देते. आईची सेवा करण्याची संधी मिळत असेल तर ती सोडू नका. विवाहित लोकांच्या जीवनात प्रेमाचे क्षण येतील. प्रिय व्यक्तीसोबत जवळीक वाढेल. आजचा तुमचा भाग्यशाली अंक 2 आहे. आज जोखीम घेणाऱ्यांना धनलाभ होऊ शकतो. व्यवसायात परदेशी स्रोतांकडून लाभ मिळण्याची शक्यता आहे. तेलाच्या व्यापारात मोठे व्यवहार करताना विचार करा. प्रॉपर्टीशी संबंधित गोष्टी कोणासोबत शेअर करू नका. आज तुम्ही कमी वेळात खूप काही साध्य करू शकता. आरोग्य चांगले ठेवण्यासाठी अंकुरित धान्य खा. वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवा. आजचं राशी भविष्य तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमची रास कोणती आहे तेही लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि रोजचं अचूक राशी भविष्य पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.